नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहेत। आता तुमच्याकडे जर तुमचं रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवरती जर तुम्हाला धान्य मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला रेशन कार्डवरती जे धान्य मिळतं त्यामध्ये तुम्हाला जो तांदूळ मिळतो तर हा तांदूळ आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। तुम्हाला तांदूळ हा मिळणार नाही, तांदळाऐवजी तुम्हाला काही 9 अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करतात। तर आता यामध्ये तुम्हाला कोणत्या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत, तसेच कधीपासून या वस्तू दिल्या जाणार आहेत, कधीपासून तांदूळ बंद करण्यात येणार आहे, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र सरकारचा हा निर्णय आहे। यामध्ये तुम्हाला ज्या काही 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिलं जाणार आहेत गहू, त्यानंतर डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले इत्यादी 9 जीवनावश्यक वस्तू तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहेत। तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला जो तांदूळ मिळतो तर त्या तांदळाऐवजी तुम्हाला आता या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत। हा केंद्र सरकारचा निर्णय आहे। आता तुम्हाला या वस्तू कधी मिळणार आहेत, कधीपासून हा नियम लागू होणार आहे, तर मित्रांनो हा नियम पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे। तुम्हाला पुढील महिन्यापासून तांदळाऐवजी आता या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत। या संदर्भात अजूनपर्यंत काही शासन निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु तुम्हाला लवकरच हा शासन निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहेत आणि तुम्हाला या 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत तांदळाऐवजी, आणि पुढच्या महिन्यापासून तुमचा तांदूळ हा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।